हॅलो मित्रांनो, आता तुमचा 10 मार्चला सायन्स 1चा काय आहे तर पेपर आहे। मग या पेपरसाठी काही इम्पॉर्टंट 5 मार्काचे क्वेश्चन्स आहेत, मी ती तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे। हे जरी क्वेश्चन तुम्ही केले तरी तुम्हाला यावरची 5 मार्क हमखास भेटू शकतात। आता जो पहिला चॅप्टर आहे तुमचा ग्रॅव्हिटेशन, ह्याच्यावर कोणताही 5 मार्काला क्वेश्चन येत नाही। आता जो दुसरा चॅप्टर आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, ह्याच्यावर तुम्हाला मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे, हे तुम्हाला चांगलं त्याचा अभ्यास करायचा आहे, कारण की त्याच्यावर तुम्हाला 5 मार्काला क्वेश्चन येऊ शकतोय। आणि तो क्वेश्चन तुम्हाला 1-1 मार्काचे क्वेश्चन असतात, त्यामध्ये मॉडर्न पिरियॉडिक टेबल हा जो पॉईंट आहे तो तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचा। नंतर तिसरा जो चॅप्टर आहे केमिकल रिॲक्शन आणि इक्वेशन, हा जो चॅप्टर आहे या चॅप्टरमध्ये तुम्हाला फॅक्टर इफेक्टिंग रेट ऑफ अ केमिकल रिॲक्शन हा एक 5 मार्काचा प्रश्न आहे। आणि तुमच्या पेज नंबर 45वर ती जी रस्टिंगची प्रोसेस आहे डायग्रॅम, त्याच्यावर आधारित 5 मार्काला प्रश्न विचारले जातात। नंतर इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, ह्याच्यावर तुम्हाला एक 5 मार्काला 2 प्रश्न आहेत। इलेक्ट्रिक मोटार, आता ह्याच्यावर कसा प्रश्न येतो तर तुम्हाला ती डायग्रॅम दिली जाईल आणि विचारलं जाईल की कोणती डायग्रॅम आहे, कोणत्या प्रिन्सिपलवर काम करते, त्याचं 2 युजेस लिहा आणि त्याचं वर्किंग कसं असते, असा प्रश्न विचारला जाऊ शकतोय। किंवा 5 मार्काला प्रश्न कसा विचारला जाईल तर एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन ऑफ अ इलेक्ट्रिक मोटार, म्हणजे एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ अ इलेक्ट्रिक मोटार। मग त्यावेळी तुम्हाला आकृती पण ड्रॉ करा म्हणतील आणि ती एक्सप्लेन करा। नंतर जनरेटरचा सेम टू सेम प्रश्न आहे। नंतर पॅराग्राफ 49वर तुम्हाला शॉर्ट सर्किट ही कन्सेप्ट दिल्या, मग तिथं तुम्हाला पॅराग्राफ दिला जाईल आणि त्याच्यावर प्रश्न विचारले जातील। नंतर तो तुमचा 5वा चॅप्टर आहे हीट, त्याच्यावर कुठलाही 5 मार्काला प्रश्न नाही। नंतर जो 6वा चॅप्टर आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, त्याच्यावर तुम्हाला डिस्पर्शन ऑफ लाईट ह्या पॉईंटवर आधारित 5 मार्काला प्रश्न येऊ शकतात। नंतर जो तुमचा 7वा धडा आहे लेन्सेस, त्याच्यामध्ये ह्युमन आय अँड वर्किंग ह्या पॉईंटवर तुम्हाला काय येऊ शकतात तर प्रश्न येऊ शकतात। तसंच नियर साइटेडनेस, फार साइटेडनेस, कंपाऊंड मायक्रोस्कोप ह्याच्यावर बेससुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतात। आता नियर साइटेडनेस आणि फार साइटेडनेसमध्ये तुम्हाला आकृती दिली जाईल आणि त्याच्यावर आधारित प्रश्न विचारले जातील। किंवा ह्याच्यावर असाही प्रश्न विचारला जातो की तुमच्या वर्गातील विद्यार्थ्यांना निगेटिव्ह नंबरचा चष्मा लागला आहे तर त्यांना कोणता डिफेक्ट आहे, तो डिफेक्ट होण्यामागची कारणं कोणती आहेत, तो डिफेक्ट कसा करेक्ट करता येईल ती सांगा। नंतर कंपाऊंड मायक्रोस्कोपवर पण बेस्ड 5 मार्काला प्रश्न येऊ शकतात। नंतर जो तुमचा 8वा चॅप्टर आहे मेटलर्जी, त्याच्यामध्ये फक्त तुम्ही रिॲक्टिव्हिटी सिरीज आणि एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम हा पॉईंट तुम्ही केला तरी चालतोय। फक्त जो कार्बन कंपाऊंड हा जो चॅप्टर आहे तो तुमचा चॅप्टर खूप मोठा आहे, लक्षात ठेवा। मध्ये ह्या चॅप्टरमध्ये जे काही चार्ट आलेले आहेत आणि ते पेज नंबर 129 आणि 130 हे जे त्याच्यावर जे डायग्राम आहेत हे तुमचं 5 मार्काचं प्रश्न आहेत। आता जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करतो तुम्ही फक्त इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, नंतर एक प्रकारे तुमचा जो 6वा चॅप्टर आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, लेन्सेस, ही 3 चॅप्टर जरी तुम्ही चांगलं केलं तरी ह्या 3 चॅप्टरवरचा एक कंपल्सरी तुम्हाला 5 मार्काला प्रश्न येतो म्हणजे येतो। पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे सर्व क्वेश्चन करू शकताय। थँक्यू।